नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्टरची डीन KYC फ्री ऑफ कॉस्ट कशी करायची आणि आपल्याला जी पेनल्टी लागते जर तुम्ही डीन KYC ड्यू डेटच्या आत नाही केली तर तुम्हाला 5,000ची पेनल्टी कशी वाचवायची आणि कशी आपली सक्सेसफुली डीन KYC सबमिट करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जास्त न वेळत आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, MC असं गुगलला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन आहे, तुम्हाला लॉग इन तुमचं असणं गरजेचं आहे. तिथं तुम्हाला सगळं तुमची डिटेल रजिस्टर करायची आहे. तर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही स्वतः डीन KYC करू शकता. त्याचबरोबर आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं MCA सर्व्हिसमध्ये कंपनी ई फायलिंगमध्ये त्यामध्ये डीन रिलेटेड फॉर्म्स त्यामध्ये तुम्हाला फॉर्म DIR 3 KYC वेब व्हेरीफाईड डायरेक्टर हे तुम्हाला काय करायचं, ह्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीची किंवा ज्या डायरेक्टरची डीन KYC करायची आहे ते जी काय करायची तुम्हाला इथं त्याचा डीन नंबर जो काय आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमचा जो काय रजिस्टर मोबाईल नंबर असेल बरोबर आणि मेल ID असेल त्या मोबाईलवर काय होतो इथून तुम्हाला OTP जाईल. जर रजिस्टर नसेल तर तुम्हाला मग ऑफलाईन फॉर्म भरून तुमचे मेल ID मोबाईल नंबर रजिस्टर करावे लागतील बरोबर. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सेंड OTP करायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईलला बी OTP गेलेला आहे, त्याचबरोबर मेलला पण OTP आपण सेंड केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे काय तुमच्या मोबाईलला OTP आलेला आहे तो आपल्याला इथं एंटर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा जो काय मेलला पण जो काय OTP आला असेल तो तुम्हाला इथं काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. तो केल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट म्हणायचं आहे. इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. पहिल्यांदा व्हेरीफाय केल्यानंतर तुमचे जे काय OTP आहे ते करेक्ट आहेत का नाही ते तुम्हाला इथं समजून जायला. तर आपले दोन्ही पण OTP व्हेरीफाय झालेले आहेत. तर नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हणल्यानंतर तुम्हाला इथं डिटेल येतील तुमच्या, ते सगळं करून तुम्हाला इथं कन्फर्मेशनवर इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे, आय ॲक्सेप्टेड करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हणल्यानंतर इथं तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं काय इथं आलेलं आहे, युअर रिक्वेस्ट फॉर्म DIR 3 KYC वेब हॅज बीन सबमिटेड आणि तुमचा हा SRN नंबर आलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा SRN नंबर तुमच्या माहितीसाठी रेफरन्ससाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्याकडं ठेवायचा आहे. त्यानंतर हे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर इथं बघा तुम्ही अलाव करायचं आहे, ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमचं लॉग इनमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. लॉग इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पेंडिंग फॉर ॲक्शन इथं जे काही टॅब दिसत आहेत तिथं तुम्हाला काय करायचे, चेक करायचे. आता आपण इथं आत्ता बघा डीन KYC आपण केली होती यांची, तर तिथं बघा इथं तुम्हाला दिसत आहे अप्रूव्ह झालेले आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं, डाउनलोड ऑल वर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काय डीन KYC आपण जे केलेलं आहे त्याची रिसिप्ट आपल्याला काय होईल, भेटून जाईल. जेणेकरून आपल्याकडं जे काही डीन KYC केलेले आहे ते आपल्याला इथं तुम्हाला भेटेल आणि त्यामुळं आपलं डीन KYC अशी कंप्लीट होऊन जाईल. इथं तुम्हाला रिसिप्टमध्ये आपण रिसिप्ट पण डाउनलोड करू शकतो. जी काय रिसिप्ट आहे आता इथं बघू शकता तुम्ही, रिसिप्ट आपण डाउनलोड केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं रिसिप्ट येऊन जाईल, जी काय तुम्ही डीन KYCचा फॉर्म सबमिट करणार आहे ऑनलाईन त्याचबरोबर तुम्ही इथं अप्रूव्हमध्ये जाऊन तुमचं इथं डाउनलोड ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे फॉर्म पण डाउनलोड होऊन जातील. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची डायरेक्टर किंवा तुमच्या क्लायंटची काय करू शकताय, डीन KYC सबमिट करू शकताय आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.